नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, एलिजिबिलिटी नंबर कशा पद्धतीने अपडेट करावा, विषय कोणते निवडावे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। त्यामुळे परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर निश्चित तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही परीक्षा फॉर्म भरा, नक्की तुमच्या सर्व समस्या दूर होतील। तसेच काही विद्यार्थी असे आहे की ज्यांनी एम.कॉम पार्ट फर्स्टला किंवा एम.ए, एम.कॉम, एम.एस.सी कोणत्याही अभ्यासक्रमाला पार्ट फर्स्टला प्रवेश घेतलेला आहे, बट त्यांनी सेमिस्टर फर्स्टची परीक्षा दिली नाही। आता सेमिस्टर सेकंडमध्ये सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड असे दोन्ही जर का त्यांना विषय द्यायचे असतील तर अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत पण आपण या व्हिडिओच्या सरतेशेवटी माहिती बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्यानंतर तुमच्या रिलेटेड प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, ऑन जॉब ट्रेनिंग रिपोर्ट कशा पद्धतीने बनवावा या सविस्तर माहितीसाठी यूट्यूबला आपण व्हिडिओ बनवलेले आहे, ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही आणि निश्चित तुमच्या परीक्षा फॉर्मच्या संदर्भातली सर्व समस्या दूर होतील। चला तर मग सुरुवात करू, परीक्षा फॉर्म कसा भरावा। परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा। तिथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा। थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा। थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक तुम्हाला बघायला भेटेल। कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करून परीक्षा फॉर्म भरू शकता। इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिलेल्या आहे। आता समर एक्झाम 2025 साठी परीक्षा फॉर्मच्या जे काही डेट आहे तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 25/3/2025 आहे विदाउट लेट फी, आणि लेट फी सह तुम्ही 28/3/2025 पर्यंत परीक्षा फॉर्म भरून महाविद्यालयात जमा करू शकता। थोडंसं खालती स्क्रोल करा, प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा। त्यानंतर इथे स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम दिसेल, तिथे थोडंसं खालती स्क्रोल करा। या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन असे 2 टॅब स्टुडंट कॉलममध्ये दिसतील, तर तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करा। जे विद्यार्थी ऑलरेडी सेमिस्टर फर्स्टची ज्यांनी परीक्षा दिलेली नाही आहे आणि आता ते नव्यानेच अकाउंट क्रिएट करणार असतील, ज्यांचं यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर कोणतंही रजिस्ट्रेशन नाही किंवा या अगोदर अंडर ग्रॅज्युएशन त्यांनी अदर विद्यापीठातून केलेलं असेल, तर त्यांनी येथे क्रिएट न्यू बटनावर क्लिक करून परीक्षा फॉर्म अगोदर अकाउंट क्रिएट करा आणि नंतर तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता। अदरवाईज जर का तुम्ही यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या बी.कॉम वगैरे काही केलेलं असेल आणि आता एम.कॉम करणार असेल तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता। आणि ज्यांनी ऑलरेडी सेमिस्टर फर्स्टची परीक्षा दिलेली आहे ते या लॉग इन बटनावर क्लिक करून इथे लॉग इन बायमध्ये त्यांना ऑप्शन आहे मेल ID, मोबाईल नंबर, दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता। त्यानंतर या ठिकाणी काय करा, 1 मिनिट, या ठिकाणी तुम्हाला एंटर मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर एंटर करा, पासवर्ड एंटर करा। इथे जो कॅप्चा दाखवलेला आहे तो या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा। जर आपल्याला मोबाईल नंबर माहिती आहे पण पासवर्ड माहीत नसेल तर त्यासाठी तुम्ही फॉरगेट पासवर्ड या बटनावर क्लिक करा। आणखीन दुसरा एक ऑप्शन असा आहे की काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो की त्यांनी या अगोदरचा परीक्षा फॉर्म कोणत्या मेल ID आणि मोबाईल नंबरने वापरला हे जर का माहीत नसेल तर त्यांनी काय करा, आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला भेटा। तिथे त्यांना इथे डाव्या साईडला त्यांना जे काही 3 डॉट दिसतात किंवा आडव्या रेषा दिसतात तर तिथे त्यांना इथे कॉलेज लॉग इन दिसेल, या कॉलेज लॉग इन बटनावर त्यांना क्लिक करायला लावा। तिथे एक एडिट स्टुडंट इन्फॉर्मेशन म्हणून एक टॅब आहे, त्यावर क्लिक करून तुमचा सेमिस्टर फर्स्टच्या रिझल्टवरती जो PRA नंबर दिलेला आहे तो PRA नंबर एंटर करा। त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की तुम्ही सेमिस्टर फर्स्टची परीक्षा कोणत्या मेल ID आणि मोबाईल नंबरनी दिलेली आहे। ओके, म्हणजे काही विद्यार्थ्यांना असा मेसेज येतो की PRA नंबर किंवा एलिजिबिलिटी नंबर फेल किंवा ऑलरेडी एनरोलमेंट इन अदर नंबर वगैरे असे काही तुम्हाला एरर येत असतील, त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या मेल ID वरून तुम्ही फॉर्म भरला किंवा मोबाईल नंबरवरून फॉर्म भरला तर ते या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। बट ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांचा लॉग इन ID पासवर्ड आहे आणि ज्यांना तो माहिती आहे त्यांनी डायरेक्ट काय करा, इथे लॉग इन बायमध्ये मोबाईल नंबर किंवा मेल ID एंटर करा। जो सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म भरताना जो मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला तोच तुमचा या ठिकाणी यूज करायचा आहे। आपण एवढी सगळी माहिती भरूया आणि लॉग इन बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला काय दिसलेला आहे, डॅशबोर्ड हा टॅब दिसलेला आहे। या ठिकाणी तुम्ही सगळ्यात प्रथम चेक करा की तुमच्या कोर्स एनरोलमध्ये एलिजिबिलिटी नंबर, PRA नंबर, कोर्स नेम आणि पॅटर्न नेम आहे का। आता या ठिकाणी जर का बघितलं तर फक्त PRA नंबर दिलेला आहे, एलिजिबिलिटी नंबर दिलेला नाही। त्याकरता काय करा, इथे थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करा। उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला इथे एक्झाम फॉर्मच्या वरती डिलीट प्रोफाईल असं टॅब दिसेल। आता या ठिकाणी दिसत नाही आहे, ज्यांना दिसत नाही त्यांनी काय करा,
आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला भेटा. त्यांना कॉलेज सपोर्टवर, त्यांना वेबमेलवरून एक्झाम सपोर्टला एक मेल करायला लावा की प्रोफाईलला डिलीट प्रोफाईलचं ऑप्शन देण्यात यावं किंवा स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये डिलीट प्रोफाईलचं ऑप्शन देण्यात यावं आणि तुमचा PRN नंबर मेन्शन करा आणि हा जो काही स्क्रीनशॉट आहे पूर्ण पद्धतीने तो स्क्रीनशॉट त्यांना देऊन टाका. ते लगेच तुमच्या प्रोफाईलला काय करतील, डिलीट प्रोफाईलचं ऑप्शन देतील. अदरवाईज बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिकली डिलीट प्रोफाईलचं ऑप्शन देऊन टाकतील. पण ज्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलला इलिजिबिलिटी आणि PRN नंबर ऑलरेडी आहे त्यांना डायरेक्ट काय करायचं आहे, इथे एक्झाम फॉर्ममध्ये क्लिक करून परीक्षा फॉर्म भरायचा आहे. आता ऑलरेडी मी तुम्हाला दुसरी एक माहिती सांगतो. जर का या विद्यार्थ्याला आता इलिजिबिलिटी नंबर अपडेट नाही आहे तर मग यांनी काय करायचं आहे, इथे डिलीट प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला समोर न्यू कोर्स एनरोलमेंट अशा पद्धतीचा टॅब दिसेल. मी आता पुढची माहिती ओरली सांगतो, जरा काळजीपूर्वक लिसन करा. तुम्ही न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला सिलेक्ट स्टुडंट टाईप विचारलं जाईल. तिथे काय करा, न्यू आणि एक्झिस्टिंग असे दोन पर्याय आहे. तिथे तुम्ही एक्झिस्टिंग हे बटन सिलेक्ट करा. ओके, एक्झिस्टिंग बटन सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, अपर ID, PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर असं तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ते काय करा, मेन्शन करा. PRN नंबर हा तुमच्या सेमिस्टर फर्स्टच्या निकालावर असेल. इलिजिबिलिटी नंबर तुम्ही तुमच्या महाविद्यालयातून घेऊ शकता किंवा तुमच्या ग्रुपला ऑलरेडी त्यांनी दिलेला असेल किंवा कॉलेजच्या वेबसाईटला पण दिलेला असेल. बरं, हे दिल्यानंतर तुम्ही इलिजिबिलिटी आणि PRN नंबर अपडेट केल्यानंतर तिथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येते. तुमचं नेम पूर्ण येतं. ते नेम तुम्हाला मराठीत टाकायचं आहे. वडिलाचं नाव इंग्लिश आणि मराठी टाकायचं आहे. आईचं नाव ऑलरेडी इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जेंडर, तुमचा डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं डोमेसाईल, नॉन क्रिमिनल आहे किंवा नो, त्यानंतर तुमचं कॅटेगरी, त्यानंतर तुमचा हँडिकॅप आहे का नाही, मायनॉरिटी आहे का नाही, एवढं तुम्हाला सिलेक्ट करून तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर अपडेट करायचे आहे आणि ॲड्रेसची माहिती भरून तुम्हाला तुमची प्रोफाईल सेव्ह करायची आहे. प्रोफाईल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तुमच्या डॅशबोर्डमध्ये PRN नंबर आणि इलिजिबिलिटी नंबर अपडेट झालेला दिसेल. बघा, या ठिकाणी आपण इलिजिबिलिटी आणि PRN नंबर अपडेट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या कोर्स एनरोलमेंटमध्ये PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर, कोर्स नेम आणि पॅटर्न नेम ऑलरेडी आलेला आहे. थोडंसं आता काय करा, उजव्या बाजूला स्क्रोल करा. काही विद्यार्थी काय करतात, प्रोफाईल डिलीट न करता डायरेक्ट न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जातात आणि परत PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर टाकण्याचा प्रयत्न करतात. पण मग अशा विद्यार्थ्यांना एरर येईल की एक विद्यार्थी 2 फुल टाईम कोर्सला प्रवेश घेऊ शकत नाही. तर त्याकरता पहिल्यांदा पहिली प्रोफाईल काय करा, डिलीट करा, मगच भरा. पण ज्या विद्यार्थ्यांच्या कोर्स एनरोलमेंटमध्ये PRN आणि इलिजिबिलिटी नंबर असेल त्यांनी प्रोफाईल डिलीट करू नका. ओके, बघा आता आपण उजव्या बाजूला आलेलो आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट ABC ID आणि अपर ID या पद्धतीचा टॅब तुम्हाला बघायला भेटेल. बघा, या ठिकाणी मगाशी आपण डिलीट प्रोफाईलचं हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता काय करा, अपडेट ABC ID किंवा अपर ID या बटनावर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्ही सगळ्यात प्रथम परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी डिजिलॉकर या ॲपला जा. तिथे तुम्ही काय करा, लॉग इन करा आणि सर्च बॉक्समध्ये जाऊन तुम्ही अपर ID सर्च करा. त्या ठिकाणची माहिती पूर्णपणे भरा आणि गेट डॉक्युमेंट्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तिथं अपर ID असा टॅब दिसेल आणि उजव्या बाजूला तिथे 3 डॉट दिसतील. ओके, तुम्ही जर का या ठिकाणी जर का अपर ID नावावर जर का क्लिक केलं तुम्हाला ABC ID यासारखा कार्ड तुम्हाला जनरेट होईल. पण जर का तुम्ही अशा उजव्या बाजूच्या 3 डॉटवर जर का क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू PDF म्हणून डॉक्युमेंट दिसेल. तिथे तुम्हाला अपर ID जनरेट झालेला दिसेल, जो आधार कार्ड सारखा ID असतो, ज्याला अपर IDला आपण 1 नेशन 1 स्टुडंट ID असं आपण म्हणतो. तो अपर ID काय करा, तुम्ही जनरेट करा आणि त्या अपर IDचा जो काही नंबर आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो चौकोन बॉक्स दिसतो आहे, ओके, या ठिकाणी प्लीज एंटर अपर ID या ठिकाणी तुम्हाला तो एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. जर का डिजिलॉकर थ्रू काढलेला अपर IDचा नंबर आणि या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदरच्या सेमला मेन्शन केलेला ABC ID दोन्ही जर का सेम असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅन्सल बटनावर क्लिक करा. पण जर का हे दोन्ही नंबर वेगवेगळे असतील तर आत्ता डिजिलॉकर थ्रू काढलेला अपर IDचा नंबर या ठिकाणी मेन्शन करा आणि सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही पुढे जा. बघा, आता आपण ABC ID पण काय केलं किंवा अपर ID आपण अपडेट केला. आता डायरेक्ट आपण काय करूया, एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करूया. एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड आल्यावर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. परत थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर प्रोसीड बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल, एक आहे फर्स्ट इयर, ओके, इथे एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तुम्ही MCOMचे विद्यार्थी आहात म्हणून इथे अदर दॅन फर्स्ट इयर ऑप्शन सिलेक्ट करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा.
त्यानंतर तुमची पर्सनल बेसिक इन्फॉर्मेशन येईल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे बघा तुम्हाला काही कंपल्सरी सब्जेक्ट इथे बघायला भेटेल, जिथे तुमचा ह्युमन राईट सेकंड हा सब्जेक्ट दिसेल. तुमच्या स्पेशलायझेशन रिलेटेड तुम्हाला 3 सब्जेक्ट, कंपल्सरी सब्जेक्टमध्ये 2 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. म्हणजे वरती तुमचे 6 सब्जेक्ट झालेले आहे. टोटल तुम्हाला 8 सब्जेक्ट आहे. त्यापैकी इथे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सिलेक्ट करू शकता किंवा ऑन जॉब ट्रेनिंग सिलेक्ट करू शकता. तर तुम्हाला ज्याच्यातून प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा आहे तर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. ज्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग करायचे आहे त्यांनी या ठिकाणी सिलेक्ट बटनावर क्लिक करा. ज्यांना फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सिलेक्ट करायचा असेल किंवा घ्यायचा असेल त्यांनी या बटनावर क्लिक करा. ओके. आता दुसरा जो काही विषय आहे, जो सेमिस्टर फर्स्टसाठी तुम्ही 192 किंवा 193 यापैकी एक विषय निवडला असेल तो विषय या ठिकाणी काय करा, सिलेक्ट करा. जसं या स्टुडंटनी सेमिस्टर फर्स्टसाठी सुद्धा 192 हा विषय सिलेक्ट केलेला होता. आता पण ते विद्यार्थी या ठिकाणी हाच विषय सिलेक्ट करतील. मुळामध्ये परीक्षा फॉर्ममध्ये तो कोणत्याही एका सेमिस्टरला येणं अपेक्षित होतं, बट आता आलेला असेल. योग्य ती काही कारवाई होऊन तुमच्या हॉल तिकीटला तो सब्जेक्ट तुम्हाला दिसून येईल. ओके. या ठिकाणी आपण 192 हा एक सब्जेक्ट आपण सिलेक्ट करणार आहोत आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढची माहिती भरणार आहोत. या पद्धतीने 1210 रुपये फी आलेली आहे. प्रोजेक्ट रिपोर्टची फी पण इथे 340 बरोबर आलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे चौकोन बॉक्स या बटनावर क्लिक करा आणि कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म डाउनलोड करू शकता. या फॉर्मसोबत तुमच्या सेमिस्टर फर्स्टच्या रिझल्टची झेरॉक्स आणि अपर आय डीची झेरॉक्स जोडायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये टोटल 8 विषय आलेले असतील. हे 2 विषय, त्यानंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे 2 + 6 असे टोटल 8 विषय तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये आलेले असतील. ओके. खालच्या पेजला तुम्हाला फी दाखवलेली आहे. तर प्लेस डेटचं मेन्शन करा, स्टुडंटनी सिग्नेचर करा आणि कॉलेजच्या संबंधित शिक्षकांकडून किंवा क्लर्ककडून तो फॉर्म चेक करून परीक्षा विभागात फॉर्म जमा करायला विसरू नका. ओके. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरून महाविद्यालयात फीसह जमा करा. आता जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांनी सेमिस्टर फर्स्टची परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, पहिल्यांदा सगळ्यात अगोदर प्रोफाईल क्रिएट करायची आहे. त्या ठिकाणी स्टुडंट टाईप एक्झिस्टिंग सिलेक्ट करून तिथे इलिजिबिलिटी नंबर अपडेट करायचा आहे. पर्सनल माहिती भरून तुम्ही काय करायचं आहे, तुमची प्रोफाईल क्रिएट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला भेटा. त्यांना विद्यापीठाला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायला हवा. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर तिथे तुम्हाला पुन्हा डिलीट प्रोफाईल करून स्टुडंट टाईप एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा आहे आणि तिथे PRN नंबर टाकून तुम्हाला 1 बाय 1 परीक्षा फॉर्म भरायचा आहे. PRN नंबर हा त्यावेळेस टेम्पररी टी येतो आणि इलिजिबिलिटी नंबर मेन्शन केला तर तुमचा परीक्षा फॉर्म भरला जाईल. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट बाबत स्टेप बाय स्टेप्स माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा. ओके. या पद्धतीने सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा परीक्षा फॉर्म भरला जाईल. प्रोफाईलला पुन्हा इलिजिबिलिटी PRN नंबर अपडेट झाल्यानंतर एक्झाम फॉर्मला क्लिक करून तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म भरू शकता, जिथे तुमचे सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे दोन्ही सब्जेक्ट आलेले असतील. जे सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे नाही त्या सब्जेक्टची लिस्ट तुम्ही परीक्षा विभागाकडे द्या. परीक्षा विभाग तेवढे सब्जेक्ट तुमच्या फॉर्मला सिलेक्ट करून परीक्षा फॉर्म हा भरला जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म रिलेटेड कामकाज करायचं आहे. परीक्षा फॉर्मबाबत जर का काही अडचणी असतील तर निश्चित हा व्हिडिओ बघा आणि याच्या व्यतिरिक्त जर का अडचणी असतील तर निश्चित तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पण ऑलरेडी जर का सगळी माहिती दिलेली आहे तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येतील. ओके. तर या पद्धतीने तुम्ही इलिजिबिलिटी नंबर अपडेट करू शकता. जर सेमिस्टर फर्स्टची परीक्षा नसेल दिली तर कशा पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायचा याची देखील माहिती बघितली आणि जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सेमिस्टर फर्स्टची परीक्षा दिली त्यांनी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याची पण माहिती तुम्हाला दिली आहे.